नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी। भिवापूर नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता, काँग्रेस पक्षाचा उडाला धुव्वा। भिवापूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा गाठून नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवला। भाजपाच्या उमेदवार सुषमा श्रीरामे यांनी 3132 मते घेत दणदणीत विजय मिळवित नगराध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात घातली। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा अक्षरशः धुव्वा उडाला। काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीप गुप्ता, भिवापूर नगरपंचायतीच्या सरपंच आणि भिवापूर पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या कुंदा कंगाले, भिवापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राहिलेले लव जनबंधू आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले ज्येष्ठ पत्रकार साबीर पटेल यांचा दारुण पराभव झाला। दिल्ली ते गल्लीपर्यंत काँग्रेस पक्षावरून लोकांचा विश्वास कमी झाल्याची प्रचिती या निवडणुकीत आली। भिवापूरच्या नागरिकांनी अनेक नवीन उमेदवारांना संधी दिली। भाजपाला रामराम ठोकून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या निशा जांभुळेला देखील पराभवाचा सामना करावा लागला। भिवापूर नगरपंचायतीत 3 नगरसेवक असणाऱ्या बहुजन समाज पक्षाला या निवडणुकीत आपला खाताही उघडता आला नाही। भाजप पक्षात पारवे बंधूमध्ये अंतर्गत गटबाजी असून देखील भाजपने या निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी बजावली। माजी आमदार सुधीर पारवे आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी आमदार राजू पारवे यांनी आपल्या गृह मतदार क्षेत्रात भाजपाला दणदणीत विजय मिळवून दिल्याने त्यांच्यावर पक्ष आणि संघटनेतर्फे अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपाच्या कांचन बालपांडे, प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाझीम बेग, प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपाचे पिंटू श्रीरामे, प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपाचे दिनेश रामटेके, प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाच्या जया नंदनवार, प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवार प्रकाश पंजलवार, प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाच्या वैशाली पेंदाम, प्रभाग क्रमांक 8 मधून काँग्रेसच्या किरण नागरीकर, प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपाचे विवेक ठाकरे, प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपाच्या शुद्धलेखा तभाने, प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेच्या धनश्री धनविजय, प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार रीना खापरीकर, प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपाच्या मिथिला तिडके, प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेनेचे कैलास कोमरेल्लीवार, प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसचे नंदू पाचभाई, प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेसच्या शोभा जांभुळे, प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवार साईल टेंभुर्णे। या उमेदवारांच्या गळ्यात भिवापूरच्या नागरिकांनी विजयाची माळ घातली। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदारांना पैसे वाटल्याची चर्चा देखील रंगलेली आहे। काही नगरसेवकांनी भिवापूर टाइम्स सोबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आपल्या भिवापूर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार उभे होते आणि आपल्या बीजेपी पक्षाची सुषमाताई श्रीरामे ह्या नगराध्यक्ष म्हणून आज निवडून आलेल्या आहेत। तर त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी आपल्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना भिवापूरमध्ये जे विकास करायचा आहे त्याबद्दल 2 शब्द ताई बोलतील। सर्वप्रथम मी भिवापूर नगरीतील बंधू आणि भगिनींचं मी आभार मानते की त्यांनी मला खूप जास्त मतांनी निवडून दिलेलं आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपले लाडके देवाभाऊ यांच्या विकास कामाला विश्वास ठेवत मी भारतीय जनता पार्टीची उमेदवार या नात्याने मी भिवापूर नगरीचा सर्वात जास्त म्हणजे डिजिटल विकास करण्याचा आणि भिवापूर नगरी स्वच्छ आणि ग्राम या दृष्टिकोनातून सर्वात जास्त पुरस्कार भिवापूर नगरीला मिळतील असा माझा हेतू आणि उद्देश आहे। आणि म्हणजे भिवापूर नगरीतील लोकांनी मला निवडून दिलं त्यासाठी मी त्यांचा सर्वांचा मनपूर्वक आभार मानते। नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून धनश्री प्रशांत गजभिये आले आहेत निवडून नगरसेविका म्हणून। तर त्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत।
आपले लाडके साहेब एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री शिवसेना गट आणि तसेच आपले जयस्वाल सर आपले तुमाने सर आपले जिल्हाध्यक्ष संदीप सर आणि आपले तालुका शहर अध्यक्ष महेशजी डडमल शिवसेना गटाचे सर्व उमेदवार त्यांचे मी फार आभार मानते. आणि तुम्ही आता तुमच्या वार्डामध्ये कोणकोणत्या कामं करणार आहात विकासाचे? रोड नाल्या आपले लाईट वगैरे यांचे कामे करणार आहोत. आपले नाले वगैरे आपली वस्ती कसं सुदृढ करायचं हे कामे करणार आहोत. आपल्या प्रभागाच्या विकासाची जिम्मेदारी आता आपण घेतली आहे. आपल्या समोरच्या कार्यासाठी आमच्याकडून भरपूर शुभेच्छा आपल्याला. थँक्यू. नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून साहिल कुमार टेंभुर्णे आपल्या प्रभागामधून निवडून आलेले आहेत. तर पुढील त्यांचा काय वाटचाल असणार आहे याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात पहिलं मी माझ्या प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व जनतेला हार्दिक अभिनंदन करतो की ज्यांनी मला निवडून दिले. आता माझा उद्देश एकच आहे की माझ्या प्रभागाचं डेव्हलपमेंट आणि त्याचं सौंदर्यीकरण आणि जे सर्वात महत्त्वाची निधी आहे दलित निधी, ते दलित निधी मिळवून देण्याचे हक्क ते सर्वात पहिला माझा मुद्दा राहणार. तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत रीना विक्की खापरीकर आणि आता त्यांच्या प्रभागामध्ये त्यांना काय विकास करायचा आहे त्याच्याबद्दल 2 शब्द बोलतील. मी सगळ्यात आधी सर्वांचं खूप खूप आभारी आहे, कारण की सगळ्यांनी मला साथ दिली आणि म्हणजे मला अपेक्षाही नव्हती की लोक खरंच मला एवढी मदत करतील आणि सगळ्यांसोबत म्हणजे सगळे मला एवढे साथ देतील. तर मी आजपर्यंत जे काही आपल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये जी कुठलीही कमी होती ते सगळं मी आज पूर्ण करेल आणि लोकांच्या ज्याही कुठल्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. खूपच छान वाटलं तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आले. आपल्या भविष्यासाठी आपल्याला भरपूर शुभेच्छा आमच्या सर्वांकडून. धन्यवाद. भिवापूर नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले विवेक भाऊ ठाकरे हे आपल्याला समोर त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना काय विकासाची कामे करायची आहेत त्याबद्दल 2 शब्द सांगायचे. मी प्रभाग 9 मधून मला माझ्या मतदारांनी खूप मजबूत मतांनी निवडून दिले. त्याकरता मी सर्व मतदारांचे आभार मानतो आणि त्यांचे सतुशा ऋणी राहून मी माझ्या प्रभागामध्ये जे समस्या असतील, पाण्याची समस्या असेल, लाईट समस्या असेल, स्वच्छताची समस्या असेल, गार्डनचा विषय आहे आणि तसेच माझ्या प्रभागामध्ये पट्ट्याच्या संदर्भात एक विषय आहे. मी त्यांना आश्वासन दिलं होतं तर ते पण मी पट्ट्या संदर्भात मी जिल्हा परिषदेची जागा आहे ती आपल्या नगरपंचायतला मिळवून त्यांना पट्टे देऊ अशी मी ग्वाही देतो आणि माझ्यावर सर्व मतदारांनी विश्वास टाकून मला 230 वोटिंग मला मिळाले. त्याच्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार व्यक्त. भारतीय जनता पार्टी भिवापूर शहरासाठी आणि भिवापूर शहराच्या सर्व नागरिकांसाठी आजचा दिवस म्हणजे हा आनंदाचा क्षण आहे. आम्हाला जवळपास जेव्हापासून भिवापूर शहराला ग्रामपंचायत मिळाली आणि नगरपंचायत मिळाली त्यानंतर प्रथमच आमच्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगराध्यक्ष म्हणून सुषमाताई श्रीरामे आणि 9 नगरसेवक महायुती म्हणून आम्हाला 8 आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि 1 उमेदवार राष्ट्रवादीच्या आमच्यासोबत असलेले असे 9 उमेदवार आणि आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष नात्याने सर्व भिवापूरवासियांचे माझ्या पदाखाली हात म्हणजे काम करणारे जे महामंत्री आहेत, महिला आघाडी आहेत, युवा मोर्चा आहे, यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सुषमाताईला माझ्या आग्रहाची विनंती आहे की आपण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. आमचं एक स्लोगन होतं भिवापुराला विकासाची गती. या माध्यमातून भिवापुरामध्ये चांगल्या पद्धतीने सुंदर असा विकास व्हावा. रस्ते, नाल्या, सडक, जे काही लाईटची व्यवस्था आहे त्या तर आहे. पुन्हा काही आमच्याजवळ पुष्कळ साऱ्या कल्पना आहेत त्या आम्ही त्यांना नंतर त्या पदावर आरूढ झाल्यानंतर आम्ही त्यांना त्या कल्पना नक्कीच सांगू. सर्वातून विजयाचे शिल्पकार राजीव पारपे यांच्या नेतृत्वात इलेक्शन लढलो आणि आम्ही जिंकलो. त्यांचा सदस्य आभार. तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.